आता या मन्याचं काय झालंय माहितीये का? गाढव म्हणावं तर शेपूट नाही आणि माणूस म्हणावं तर अक्कल नाही. 90% लोकांना कळाले मन्या हा बेकार चोट आहे, मन्या हा शहाणकुळी नाही, मन्या हा पाटील नाही आणि ओबीसीवर दगड फेकल्यासारखं शेण फेकल्यासारखं आहे. त्याच्यामुळे आम्हाला जबाबदारीने बोलावं लागतंय. ओबीसीनं जर शिव्या सुरू केल्या ना, जरांगेच ना एकनाथ शिंदे उदय सामंत यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत. या बेकार चोटाला शेअर मार्केटचं बैल काय कळेल? तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्याला टार्गेट करा, मुख्यमंत्र्याला टार्गेट करा. विकत घेऊन तुम्ही तिथं जर तुम्ही बदलत असाल तर तुमच्यावर तिथं खरं तर कारवाई झाली पाहिजे. ह्या आमदारांना लय जातीची खुमखुमी असेल तर अगोदर त्यांनी सत्तेच्या बाहेर पडावं, समोर येऊन सांगावं आम्हाला येणाऱ्या काळात ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिमांची मतं लागत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईला कृत करण्याचं आव्हान जे आहे ते कालच्या दिवसातून करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जरी टीका सुद्धा करण्यात आलेली आहे. तर यावरतीच बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आपल्या सोबत आहेत. सर मला सांगा, मनोज जरांगे पाटील यांनी जे भाजपाचे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला आहे की एका चित्रपटामध्ये जो बाहुबलीतला तो व्हिलन आहे कालिके त्याच्या संदर्भात अशी ऍक्टिंग करून ती टीका करण्यात आली. या टीकेकडे कसं बघता तुम्ही? खरं तर कुणाच्या वर्णावर, कुणाच्या दिसण्यावर, कुणाच्या चेहऱ्यावर आपण टीका करणं आणि तेही संविधानिक पदावर असणाऱ्या माणसावर टीका करणं म्हणजे आपण किती मूर्ख आहोत ते आपलं प्रदर्शन करणं. आता या मन्याचं काय झालंय माहितीये का? गाढव म्हणावं तर शेपूट नाही आणि माणूस म्हणावं तर अक्कल नाही, बुद्धीच नाही. अशा प्रकारे मन्याचं चाललेलं आहे. आणि काय व्हायला लागले, मराठा समाजाचं मला काही मराठा समाजामधले 10% लोक, 90% लोकांना कळाले मन्या हा बेकार चोट आहे, मन्या हा शहाणकुळी नाही, मन्या हा पाटील नाही, अक्कल शून्य आणि चौथी नापास बेवडा आहे, गटारीत पडणारा गटारीतला किडा आहे. हे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेषतः 90% मराठ्यांना माहीत झाले. त्याच्यामुळे बऱ्याचशा मराठा समाजाच्या सुज्ञ लोकांनी त्याच्यापासून फारकत घेतली. ते समोर येऊन सांगताय चुकतंय. राज्यामध्ये आता वाद निर्माण करणं सुरू आहे. आम्हाला त्याच्यावर टीका करायला आवडत नाही, खालच्या पातळीचं आम्हाला सुद्धा बोला वाटत नाही, परंतु आमच्या ओबीसीच्या कुठल्याही नेत्याला, ठीक आहे बावनकुळे साहेब आमच्या ओबीसीसाठी कमी बोलत असतील, जास्त बोलत असतील, परंतु ते आमच्या ओबीसी समाजामध्ये जन्मलेले, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आज राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि विशेषतः ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष, म्हणजे एक तर ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षावर बोलणं म्हणजे ओबीसीवरच आरोप केल्यासारखं आणि ओबीसीवरच दगड फेकल्यासारखं, शेण फेकल्यासारखं आहे. त्याच्यामुळे आम्हाला जबाबदारीने बोलावं लागतंय. हा बेकार चोट मन्या याची म्हणजे खरं तर याला माकडाची जरी उपमा दिली, मी या 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, माकडाची उपमा जरी दिली याला तर माकडाचा अपमान होईल. म्हणजे एकतर याचं शरीर माकडासारखं आहे आणि चेहरा गाढवासारखा आहे. म्हणजे अशा प्रकारचं बेकार चोट बावनकुळे साहेबांवर जर आरोप करत असेल तर राज्याचा गृह विभाग करतोय काय? त्या बेकार चोटावर गुन्हा दाखल करून याला तात्काळ उचललं पाहिजे. म्हणजे गृह विभाग काय फक्त राज्यामध्ये दंगली घडवण्यासाठी, दंगली घडतील याचं स्वप्न पाहतोय का वाट पाहतोय? राज्याच्या ओबीसीच्या प्रमुख मंत्र्यावर जर आरोप आणि ओबीसीच्या प्रमुख मंत्र्यावर जर शिंतोडे ओढले जात असतील तर राज्यातील सत्तेतील मराठा आमदार काय मिळेल काय? मराठा आमदार तिकडे सपोर्ट करायला लागले. म्हणजे सत्तेत राहून जातीवाद करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने विचारलं पाहिजे. आणि जर विचारत नसतील तर एकनाथ शिंदे हे जातीवादी, मी पूर्वीपासून सांगतोय. आता सुनेत्राताई महिला आहेत, त्यांच्यावर आपण बोलणं योग्य नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जे आमदार जातीवाद करतायत, जरांगेला मन्याला सपोर्ट करतायत, त्या लोकांचे कान टोचले पाहिजे. याला जबाबदारीने याला आदेश दिले पाहिजे. ते जर आंदोलन उभा करण्यासाठी लाखो रुपये, करोडो रुपये देत असतील आणि तो जर सरकारच्याच विरोधात आंदोलन करत असेल मग सरकारमध्ये यांनी राहिलं नाही पाहिजे. ज्यांना मन्याला सपोर्ट करायचा त्यांनी सरकारच्या बाहेर पडावं आणि काय सपोर्ट करायचा तो करावा. तुम्ही आता वापरले की खालच्या पातळीची भाषा ते जरांगे पाटील हे वापरतात असं तुम्ही म्हणलात. तुम्ही थोडी काय, तुम्ही पण त्याच्या बद्दल खालचीच भाषा वापरताय, तुम्ही कोणती वेगळी भाषा वापरताय? हे पहा, जरांगीनी शेण फेकल्यावर काय आम्ही फुलं फेकणार का? आमच्याकडे तर आम्ही ओबीसी आहोत. गावगाड्यात आमच्याकडं आम्ही गायी पाळतो, म्हशी पाळतो, शेळ्या पाळतो. आम्ही त्याच प्रकारे त्याच्यावर फेकण्याचं काम करू. त्याच्यापेक्षा 4 पट फेकता सुद्धा आम्हाला येते. ओबीसीनं जर शिव्या सुरू केल्या ना, जरांगेच ना एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत. त्यांनी कान उघडे करून ऐकावं. एकनाथ शिंदेनी त्या उदय सामंतचे कान टोचण्याचं काम करावं. उदय सामंत राज्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम, ओबीसींना भयभीत करण्याचं काम करण्यासाठी त्या मन्या नावाच्या माणसाला सुपारी देऊन कुठतरी वाद निर्माण करण्याचं काम करताय. आणि उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान टोचले पाहिजे. ते करोडो रुपये देऊन जर कुठतरी वाद निर्माण करत असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही. तशाच तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे. बरं, ते पुढे सांगे म्हणलं की मला मुंबईला जायचं आहे, बरंच काही मला मुंबईला जाऊन पाहायचं आहे ते, आणि शेअर मार्केटचा बैल कसा असतो मला हे देखील पाहायचं आहे. या बेकार चोटाला शेअर मार्केटचा बैल काय कळेल? शेअर मार्केट चांगल्या चांगल्या शिकलेल्या लोकांना कळत नाही.
त्याच्यासाठी स्पेशल अभ्यास करावा लागतो. हे चौथी नापास बिनं याला शेअर मार्केट काय करणार आहे? याला फक्त ओबीसी नेत्यांच्या बाबतीत खालची वरची भाषा बोलायची, गलिच्छ भाषेत शिवीगाळ करायची. परंतु मला मराठा समाजाची केव येते, त्याचं ऐकून घेऊन टाळ्या वाजणारे, शिट्ट्या वाजणाऱ्या लोकांनी तो काय बोलतोय, आपण ज्याला दैवत मानतो, आपण ज्याला नेता मानतो, ते काय बोलायला लागलाय, काय करायला, हे आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे. विजय वडेट्टीवार म्हणतात की सरकार, मनोज जरांगे पाटील यांना सरकारची जिरवायची असेल तर त्यांनी त्याची जिरवावी, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये हे देखील त्यांनी सांगितलं. मी सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांच्या मताशी सहमत आहे. मनोज जरांगेला सरकारची काय जिरवायची असेल तर शुभेच्छा देऊन आम्ही त्याला, काही अडचण नाही. परंतु आमच्या ओबीसी नेत्यांना काय टार्गेट करताय? सरकारवर काय तुम्हाला शिंतोडे द्यायचे, सरकारवर काय करायचं, परंतु जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त ओबीसी नेत्यांना काय टार्गेट करताय तुम्ही? तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्याला टार्गेट करा, मुख्यमंत्र्याला टार्गेट करा, तो तुमचा अधिकार आहे. परंतु जाणीव फक्त भुजबळ साहेब झाले की मुंडे बंधू भगिनी झाले की विजय वडेट्टीवार साहेब झाले की आता बावनकुळे साहेब, म्हणजे फक्त आणि फक्त ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं आणि समाजामध्ये भावनिक वातावरण तयार करून कुठतरी गर्दी गोळा करण्यासाठी. आणि खरं तर याच्यामध्ये जातीवादी आमदारांचा मोठा आहे. त्या आमदारांचे कान टोचण्याचं काम सत्तेतील आणि जबाबदार लोकांनी, प्रमुख लोकांनी त्यांचे कान टोचण्याचं काम करावं. विजय वडेट्टीवार पुढे म्हणतात की मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळेच्या यांच्यावरती दबाव आणि टार्गेट करून कुठेतरी ओबीसी जनगण त्याच्यावरती पटपताणी जी आहे त्याच्यावरती दबाव आणण्याचा, समितीवर दबाव आणण्याचं काम करत आहे. नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यावर दबाव टाकून, जशाप्रमाणे विजय वडेट्टीवार साहेब म्हणल्याप्रमाणे त्यांच्यावर दबाव टाकून जात पडताळणी समितीवर एक प्रकारे दबाव आणण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि असा यांनी जात पडताळणी समितीवर किती दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आमच्याकडे न्यायालय आहे. जात पडताळणी समितीवर राज्याचं मंत्रिमंडळ दबाव आणीन आणि कुठेतरी खोटे कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला लावतात, आम्ही न्यायालयात जाऊन खोटे आम्ही रद्द करण्याचं काम करू. न्यायालय सर्वांसाठी न्यायालयाची दारं खुलेत. न्यायालयात सर्वांना सारखा न्याय मिळतो. दूध का दूध, पाणी का पाणी होतं. त्यामुळे बोगस हे बोगसच असतील आणि मूळ ओरिजिनल हे ओरिजिनल असतील. मूळ कुणबी प्रमाणपत्राला कोणी विरोध करू शकत नाही, तर टिकत बी नाही. परंतु राज्यामध्ये बेसुमार बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र काढणं सुरू आहे. ते व्हॅलिड करण्यासाठी लाखो रुपये देऊन व्हॅलिड करणं सुरू आहे. ते येणाऱ्या काळात, आता फक्त मराठवाड्यात 4 झालेत, येणाऱ्या काळात 400 कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. मध्यंतरी इथं तुम्ही एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. एक सुधाकर शिंदे यांचे सुद्धा प्रमाणपत्र जे आहेत ते कुठे निघलं कुणबी प्रमाणपत्र होतं, त्याच्यावर सुद्धा ते प्रकरण काय होतं? गोलडगाव जिल्हा परिषद गटाच्या संभाजीनगर जिल्ह्यातील कुठतरी त्या शिंदेच्या पत्नी दहीहंडे, त्यांच्या माहेरचं नाव दहीहंडे, त्यांनी कुठतरी त्यामध्ये मूळ कुणबी प्रमाणपत्र हनुमंता दहीहंडे नावाचं कुणबी प्रमाणपत्र आहे. आणि त्यांनी त्या हनुमंताचं राज्यामध्ये 5 ट्रान्सलेटर आहेत जे उर्दू मधून मराठी करून देतात. त्याच्यापैकी एक जण वयोवृद्ध असल्यामुळे देत नाहीत, परंतु 4 ट्रान्सलेटर पैकी एक जणाकडून त्यांनी काहीतरी देवाणघेवाण करून त्यांनी हनुमंतांचं यशवंता दहीहंडे करून आणलं. परंतु 3 ट्रान्सलेटरनी ते हनुमंता दहीहंडेच आहे. आणि त्यानंतर हैदराबादहून सुद्धा एक ट्रान्सलेटर करून बनवून आणलं, ते सुद्धा हनुमंता दहीहंडेच आहे. म्हणजे 4 महत्वाचे काही एक जण महत्वाचा. म्हणजे तुम्ही एकाला विकत घेऊ शकता, सगळ्यांना विकत घेऊ शकत नाही. विकत घेऊन तुम्ही तिथं जर तुम्ही बदलत असाल तर तुमच्यावर तिथं खरं तर कारवाई झाली पाहिजे. जो कोण ट्रान्सलेटर आहे त्याला कारवाई करून त्याला अटक केली पाहिजे. येणाऱ्या काळात बोगस आणि कुठतरी पैशाचा आमिषाला बळी पडून खोटं ट्रान्सलेटर कोणी करून दिलं नाही पाहिजे. त्यासाठी त्या ट्रान्सलेटरवर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या शिंदे किंवा दहीहंडे यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि येणाऱ्या काळात ते आता न्यायालयात जातील, पण न्यायालयात सुद्धा त्यांच्या विरोधातच निकाल जाईल. मी आज सुद्धा ठाम सांगतो. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आवाहन करण्यात आले की मी वर्षा बंगल्यावर जाणार, वर्षा बंगल्याच्या पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन करेन. म्हणजे पुन्हा त्यांनी इशारा दिलेला आहे. आता मग ते मुख्यमंत्र्यांना इशारा देऊन टाकलाय. माझी मनाला खुलं चॅलेंज आहे. तू मुख्यमंत्र्याच्या बंगल्याच्या टाकीवर नाही, मुख्यमंत्र्याच्या गेट पर्यंत जाऊन दाखव. एका बापाची अवलत असं न म्हण्या, मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्याच्या गेट पर्यंत जाऊन दाखव. याच्या पुढे मी काही बोलत नाही. एकीकडे दुसरीकडे पाहिलं आपण तर ह्या टीका टिप्पणीवरून पण जे दिल्लीमध्ये जे आंदोलन जे झालं होतं त्यावरती सरकारने काही विद्यार्थ्यांना माफी सुद्धा मागावी लागली टीका टिप्पणी. मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे वेगवेगळ्या प्रकारची जी आहेत ती टीका टिप्पणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली, मात्र माफीचं कुठं दिसत नाही. राज्याचे सत्तेतील अर्धे आमदार जरांगेला सपोर्ट करताय, मराठा सर्व आमदार जरांगेला सपोर्ट करताय.
यामुळं कुठेतरी जरांगीला सूट दिल्या जाते. आणि खरं तर ह्या आमदारांना लय जातीची खुमखुमी असेल तर अगोदर त्यांनी सत्तेच्या बाहेर पडावं आणि समोर येऊन सांगावं आम्हाला येणाऱ्या काळात ओबीसी एससी एसटी मुस्लिमांची मतं लागत नाहीत, आम्ही एकट्या मराठ्यांच्या मतावर निवडून येतो, ते त्यांनी समोर येऊन सांगावं. ओबीसीचे मतं घ्यायचे, एससीचे घ्यायचे, एसटीचे घ्यायचे, मुस्लिमाचे घ्यायचे आणि आपल्या जातीचं काम करायचं. आणि तेही भिकारचोट बेवड्या गटारीत लोळणारा, एक काळ जालन्यामध्ये गटारीत लोळणारा बेवडा देशी चपटी पिऊन लोळणाऱ्या मनाला समर्थन करून जाती द्वेष निर्माण करण्याचं जर कोणी काम करत असेल तर येणाऱ्या काळात या आमदाराला सुद्धा आम्ही घराचा रस्ता दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. नक्कीच आपण हे होते ओबीसी नेते नानाथ वाघमारे यांनी सुद्धा ज्या मनोज जरांगे पाटील सध्याचं जे आंदोलन सुरू आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये 37 मराठा आमदार जे आहेत हे पाठबळ देत असल्याचा आरोप जे आहे या ठिकाणी करण्यात आला. यावरती आता पुढे नेमकं सरकार किंवा मनोज जरांगे यावरती काय बोलतील हे देखील पाहणं आता तेवढं महत्वाचं ठरणार आहे. story.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.